टाळी वाजायची. तुझ्या टाळ्यात वाजायची नाही. हाताने काय करायचं, कोणाला 2 घास तो खाऊ घालायची. काही काही किती बघा मात्र पितृ भक्त असतात की बघा आमच्या गुरुकुळे आम्ही सर्व प्रश्न विचारतो विद्यार्थ्यांना. काय प्रश्न उत्तर माहिती आहे सर्व की विद्यार्थ्यांना असे विद्यार्थी उभे राहायचे बघा. कोणी विद्यार्थी उभे राहायचे जे ज्यांनी काय केलेलं आहे की स्वतःच्या आई वडिलांना स्वतः आपल्या हाताने जीव घातले बघा. मला लक्षात आलं का स्वतःच्या हाताने जीव खाऊ घालणारे बघा उभं राहायचं असते 10 पगाराचे उभे राहतात. त्यांनी काय केलं स्वतः काय केलं बघा बघा तर स्वतः स्वयंपाक काही विद्यार्थी स्वतः स्वयंपाक बनवतात आणि आपल्या आई वडिलांना काय करतात नुसतं वाढून देते नाही स्वतःच्या हाताने काय करतात जर टाळायच्या म्हणायचं लक्षात ज्याला म्हणतात धन्य मायवेली धन्य मायवेली. मी तर बरंच आई बाबा बसेले ना सांग कोणत्या पोरांनी ते मला बरोबर करा एखादी बरोबर करा ना. माझ्या मुलाने माझ्या मुलीने मला काय केलं डोंगा जीव घालून एखादी बाई घेऊन गेला ना का बरोबर करा हो ना बाबा. आहे का कोणी माता भगिनी ज्यांच्या मुलानं किंवा मुलीनं जीव घातलं स्वतःच्या हातानं तुम्हाला स्वयंपाक स्वतः बनवून जीव घातलं अशा कोणी आहे का एखाद्या आई? बर एखादी कधी कोणती उभं राहा एखादी उभं राहा ना. आहे एक महिला आहे. हा आहे ना की सत्य जर काय नाव सगळं पूजा करा तिचं स्वागत आहे पुढे यायचं. तो एक महिला नाही उठून त्याचं पूजन करा बरं का. निश्चित एक्झाम्पल फॉर तुमच्या सर्वांसाठी एक उदाहरण एक मॉडेल मॉडेल प्रेझेंटेशन एक प्रेझेंटेशन आपल्या समोर बाकी हा विचार करा का माता पेट्याची सेवा किती महत्व कशावर म्हणून आपण म्हणतो ना बाबा तू माझे मी. बाबाजींचा आदेश झालेला आहे. बाबा तुम्हाय मिली करू तुम्हा कसा सुरू. सुंदर भक्ती आहे सुंदर गजल. धन्यवाद. बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुम्हाय मिली करू. बाबा तुम्हाय मिली करू स्वामी तुम्हा कसा विसरू. तुम्हाय मिली करू बाबा तुम्हाय मी वासरू. तुम्हाय मिली करू बाबा तुम्हाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. खाली नमस्कार जिवेनी नमस्कार जिवेनी प्रश्न काय आहे प्रश्न काय या जीवाचं कल्याण उत्तर काय उत्तर चालू द्यावे काय चालू होते या प्रश्नाचे उत्तर मध्ये सांगितले ना कमध्ये उत्तर आहे ना. ह्या दशमुखाने कोणतं दबा करणं केलं म्हणजे बघा आपलं तगाश आहे. नाकाने काय करायचं बघा नाकाने काय करायचं भगवंताला आपण फुल वाचतो ना ते निर्माण झालं हे काय उचल हे फुल उचलायचं काय करायचं नाकाला आणि आपल्या डोक्यावर बघा लक्षात घ्या नाकाने काय करा. डोळे झाले नाक झालं कान झालं हात झाले पाय झाले मन झालं आणि काय राहिलं झाले दर्शन झालं की सर झाले का. अशा रीतीने बघा प्रश्न काय आहे या मनुष्याच्या जीवाचं कल्याण करताना